इथं जर आता आपण बघितलं ना तर निफ्टी आणि बँक निफ्टी आपल्याला जरा थोडंसं एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनने चालताना बघायला भेटत आहेत. तर थोडंसं वेट अँड वॉचची भूमिका मी घेणार आहे. थोडंसं बँक निफ्टी आपल्याला बुलिश बघायला मिळते, तर बँक निफ्टीमध्ये आपण एक ट्रेड प्लॅन करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघ आपण थोडंसं वेट करूया. आता जर आपण इथे जर ट्रेड प्लॅन केला तर इथं आपल्यासाठी स्टॉप लॉस खूप मोठा होतोय, पण मार्केट जर बँक निफ्टी बघायचं म्हणलं तर बँक निफ्टी एकदम बुलिश आहे. पण थोडंसं वेट करायचं आहे, कारण मॉर्निंगला कसं होतं, मार्केट एक डायरेक्शन पकडतं आणि अचानकच रिव्हर्स होतं. तर त्या ट्रॅपमध्ये आपल्याला सापडायचं नाही. ओके, तर निफ्टी सुद्धा आपल्याला इथं आता जर तुम्ही बघितलं तर सपोर्ट करताना बघायला भेटते आणि बँक निफ्टी सुद्धा चांगले आहे. तर ठीक आहे, आपण ना बँक निफ्टीचा 50,700चा कॉल आणि निफ्टीचा आपण 24,750चा कॉल लावून ठेवलेला आहे. आपण प्लॅन केला तर बँक निफ्टीमध्ये करणार आहे, कारण निफ्टीपेक्षा बँक निफ्टीचे प्रीमियम चांगल्या पद्धतीने वाढताना आपल्याला बघायला भेटत आहेत. इथं थोडंसं आपली इथे या लेवलला एंट्री व्हायला पाहिजे होती. ठीक आहे, इथं आपण एक प्लॅन करू शकतोय. इथे आपण आता एका लॉटवर काम केलेलं आहे आणि आपण आपला जो थोडासा स्टॉप लॉस जो आहे तो स्टॉप लॉस मोठा आहे. पण मॉर्निंगला काय होतं, मॉर्निंगची जी मुवमेंट असते ती मुवमेंट मॉर्निंगची एकदम स्पीडमध्ये असते आणि त्या स्पीडच्या मुवमेंटमध्ये आपल्याला चांगलं प्रॉफिट बघायला भेटतं. तर त्यासाठी आपण थोडीशी रिस्क जास्त जी आहे ती आपण घेतलेले. तर आपण बघूया यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं प्रॉफिट बुक करता येतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्रेड घेतल्या घेतल्या आपलं दुसरं जे काम असणार आहे ते काय असणार आहे, स्टॉप लॉस लावायचा आहे. हे प्लॅटफॉर्म मी धन यूज करतोय आणि इथं काय होतं तुम्ही बघू शकता, जे काही आपण ट्रेड प्लॅन करतोय ते सगळं आपल्या समोर दिसतं. इथं जर बघितलं तर आपल्याला लॉस किती चालू आहे हे आपल्याला दिसतं आणि लगेच इथं आपण याच्यावर स्क्रीनवरच चार्टमध्ये आपण आपला जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस लावू शकतो, जेणेकरून आपल्याला भरपूर वेळा दुसऱ्या गोष्टींकडे जावं लागणार नाही. तर ट्रेडिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा आपल्याला प्रॉफिट दिसतो त्यावेळेला आपली सायकोलॉजी काय असते, त्या कशा पद्धतीने बुक करतोय का नाही बुक करत, आणि ज्याला लॉस दिसतो त्यावेळेला तो लॉस मॅनेज आपण कशा पद्धतीने करतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप महत्वाच्या आहेत. तर आता आपल्याला 148 ₹100 आसपास आपल्याला आता प्रॉफिट दिसतंय. तिकडे जर तुम्ही बघितलं तर निफ्टीचे इथं बघा, निफ्टी ज्या पद्धतीने स्पॉटमध्ये वाढते त्या पद्धतीने तो प्रीमियम वाढत नाहीये. तो आपला डिसिजन एकदम परफेक्ट होता की आपण बँक निफ्टीला सिलेक्ट केलेला आहे. इंडेक्स सिलेक्शन खूप महत्वाचं आहे, खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. तर आता आपल्याला ₹100 आसपास आपल्याला आपलं प्रॉफिट दिसतंय. तर आता ना मॉर्निंगची मुवमेंट आहे ज्या पद्धतीनं हे वाढलेलं आहे त्या पद्धतीनं ना आपल्याला यामध्ये 180च्या आसपास प्राइस जाताना बघायला मिळायला पाहिजे आणि 180च्या आसपास गेल्यानंतर त्यामधून आपण एक्झिट करून टाकणार, प्रॉफिट बुक करणार आहे. 1 टार्गेट मिळालं की आपण त्यामधून आपलं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट बुक करणार आहे. थोडंसं आउट ऑफ द मनीचे आपण स्ट्राईक प्राइस घेतलेलं आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला प्राइस डीके सुद्धा बघायला मिळणार जर टाइम स्पेंड जास्त केलं तर. कारण इथं टाइम स्पेंड करतोय म्हणजे काय ते की हा रेजिस्टन्स आहे कालचा, हा जो आहे हा रेजिस्टन्स आहे कालचा, त्यामुळे थोडंसं आपल्याला तिथं प्राइस वेट करताना बघायला भेटते. पण ठीक आहे, मॉर्निंगची मुवमेंट जर चालली तर यामध्ये आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने प्रॉफिट बघायला मिळू शकतो. तो आपण वेट करू शकतो. ठीक आहे, तर निफ्टीचं प्रीमियम सुद्धा ग्रो होत आहेत, निफ्टी सुद्धा बुलिश आहे आणि बँक निफ्टी सुद्धा आपल्याला बुलिश बघायला भेटते. तर आपल्याला आता ₹200 आसपास प्रॉफिट बघायला मिळतंय. 200, 180, 200, 170, 190. चलो ब्लास्ट होना जरुरी है, एक ब्लास्ट तो चाहिए. ओके, आता निफ्टी बघा किती छान पद्धतीने वाढायला लागलेलं आहे. बोम, 250, 230. यार बँक निफ्टी तुझ्याकडून आमची अपेक्षा खूप आहे. निफ्टी इकडे पळायला लागले पण तू अजून नाही. चलो, 290, 270, 260. चलो, 300, 330, 400. ओ, 417, 437, 428. चलो भागो, 460. चला, मी माझा स्टॉप लॉस ट्रेल करतोय. 480, 520. बूम, 510. चला आपण यामध्ये प्रॉफिट बुक करूया. ओके, ओके ठीक आहे. ₹50 आपण नाही बघायचं. ओके ठीक आहे. तर इथे तुम्ही जर बघितलं तर ₹453 आपलं प्रॉफिट बुक झालेलं आहे. आणि इकडं जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टी बरोबर निफ्टी सुद्धा खूप जबरदस्त पद्धतीनं वाढलेली आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इथं ₹400 ते ₹500 आसपास प्रॉफिट का बुक केलं याच्या पाठीमागचं रिझन सांगतो तुम्हाला. तर काय झालेलं आहे, मॉर्निंगला
मॉर्निंगची एक मुवमेंट झालेली आहे. आता इथे एक पुलबॅक येऊ शकतो. पुलबॅक आल्यानंतर आपलं प्रॉफिट जर आपल्याला कमी जर दिसायला चालू झालं तर थोडीशी आपली सायकोलॉजी जी आहे ती सायकोलॉजी आपल्याला खराब होताना बघायला मिळू शकते. आणि आपण ज्या पद्धतीने मॉर्निंगची मुवमेंट आहे ती कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो, तर इथे एक आपण स्कॅल्पिंग, कारण सेम पोझिशन जी आहे ती माझी मोठ्या क्वांटिटीवर साईडला चालू आहे, ती सुद्धा मला मॅनेज करायची असते. इथं मी प्लॅन का केला? इथं मी प्लॅन केला की तुम्हाला समजायला पाहिजे की मी कसा ट्रेड प्लॅन करतो, किंवा तुम्ही कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करायला पाहिजे, कशा पद्धतीने एंट्री पाहिजे आहे, स्टॉप लॉस कुठं पाहिजे आहे, आणि प्रॉफिट बुक करणं सगळ्यात महत्वाचं आहे. असं नाही की आता इथून जर 100 पॉईंट जर अपला मार्केट गेलं किंवा 200 पॉईंट मार्केट जर अपला गेलं तर मी रिग्रेट फील नाही करणार, कारण मार्केट डेली इथंच आहे, मार्केट कुठेही जाणार नाही. त्यामुळं मी सिंगल लॉटवर काम केलं ना, सिंगल लॉटवर माझे किती रुपये लागलेले जर तुम्ही इथे जर बघितलं तर किती रुपये लागलेले माझे, आपण प्लॅन केलं की 150च्या आसपास इथं आपली जी एंट्री आहे ती झालेली 150च्या आसपास, बरोबर. 150ला जर बघितलं तर 2 ते 2,500 रुपयेला 2 ते 2,500 रुपये फक्त आपली यामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली, आणि त्या 2 ते 2,500 रुपयेवर आपण 500 रुपये म्हणजे किती 20% रिटर्न्स आपल्याला भेटलेले आहेत. किती पर्सेंट? 20%. आणि 20% म्हणजे खूप आहे. त्यासाठी आपल्याला 20% रिटर्न मिळाले, आपण त्यामधून पोझिशन बुक केलेलं आहे. तर पर्सेंटेज वाईज आपण कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, ज्या वेळेला आपल्याला छोट्या कॅपिटलवर छोट्या लॉटवर आपल्याला प्रॅक्टिस करायचं असताना पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेशन करायचं, म्हणजे काय होतं, जेणेकरून ज्या वेळेला आपण मोठ्या कॅपिटलवर काम करतो त्यावेळेला आपण त्यावर पर्सेंटेज वाईज काम करणार आहे. त्याची सायकोलॉजी, त्याचा माइंडसेट जो असणार आहे तो आपला पर्सेंटेज वाईज असणार आहे. त्यासाठी आपण पर्सेंटेजनं काम करायचं आहे. ओके, तर बँक निफ्टीपेक्षा तर निफ्टी एकदम जबरदस्त पद्धतीनं वाढलेला आहे. इथं जर बघितलं तर निफ्टी किती पॉईंट वाढलेलं आहे? ओके, 21 पॉईंट वाढलेले आहे. आणि बँक निफ्टी जर इथं बघितलं तर किती पॉईंट वाढलेलं आहे? 40 पॉईंट आपण बँक निफ्टीमध्ये घेतलेले आहेत. म्हणजे ठीक आहे, तर निफ्टीमध्ये आपण एक प्लॅन करतोय. निफ्टीमध्ये एक आपण प्लॅन करतोय 24,750चा कॉलमध्ये आपण एंट्री घेतोय. थोडंसं वेट करायचं आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं, स्कॅल्पर मोड जर ऍक्टिव्हेट केला तुम्ही तर डायरेक्ट इथं तुम्ही बाईंग करू शकता. इथं तुम्ही कितीही क्वांटिटी घ्या, तुम्हाला बास्केट वगैरे बनवायची काही सुद्धा गरज नाही. निफ्टीमध्ये आपण इथे एंट्री घेतलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे की काय होतं की आपण ज्यावेळेला एखादा ट्रेड घेतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये ना खूप सारे विचार चालू असतात की ट्रेड म्हणजे घेतलोय, आता हा प्रॉफिटमध्ये जाईल का नाही, लॉसमध्ये जाईल काय, अरे चालला खाली चाललाय, अरे वर चाललाय, अशा पद्धतीनं. त्यासाठी एखादं मार्केटमध्ये कशाही पद्धतीनं कोणत्याही ठिकाणी कशाही पद्धतीने मुवमेंट येऊ शकते, तर त्यापासून वाचण्यासाठी आपला स्टॉप लॉस हा सिस्टीमवर लागणं गरजेचं आहे. भरपूर जण तुम्हाला सांगतील की माइंडमध्ये स्टॉप लॉस ठेवा, असं तसं हे ते, पण माइंडमध्ये स्टॉप लॉस ठेवून काही सुद्धा उपयोग नाही. स्टॉप लॉस हा सिस्टीम मध्येच पाहिजे. इथून जर फास्ट जर रिव्हर्स झालं तर मला मोठा लॉस नाही झाला पाहिजे. तर हा ट्रेड ना चांगल्या पद्धतीनं वाढणं झालेला आहे, तर यामधून थोडस आपण ना एक्झिट व्हायचं प्लॅन करायला हवा. ठीक आहे, ही जोपर्यंत एक ट्रेंड लाईन आहे ना, ही जोपर्यंत एक ट्रेंड लाईन आहे 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये, तोपर्यंत आपण या ट्रेड मध्ये थांबूया. जर ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन दिली तर यामधून आपण एक्झिट करूया, कारण खूप लेट एंट्री झालेली आहे आपली निफ्टी मध्ये. हा ट्रेड सुद्धा आपण स्कॅल्पिंगचं करणार आहे. त्यामध्ये एक 20 पॉईंट जर आपल्याला मिळाले, 10 ते 20 पॉईंट, तर यामधून आपण एक्झिट होणार आहे. कारण ऑलरेडी एंट्री 90 रुपयाच्या आसपास व्हायला पाहिजे होती. परफेक्ट 140, 120 वर एक ना कालचा गॅप डाऊन झालेला, तो जो गॅप आहे ना, तो गॅप ऍज अ रेजिस्टन्सचं काम करू शकतो. तर यामध्ये ना थोडस याचा हाय ब्रेक झाला तर मी माझा जो स्टॉप लॉस होतो, स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवणार आहे, कारण यामध्ये मला लॉस नाही घ्यायचा. याचा पण हाय ब्रेक होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, यामधून ना आपण एक्झिट करूया. हे काय होते, ठीक आहे, स्टॉप लॉस जो आपला आहे, स्टॉप लॉस या कॅन्डलच्या खाली ठेवूया. जर इथून जर मार्केटनं माझा स्टॉप लॉस हिट जरी केला तरी मला यामध्ये काय लॉस नसणार आहे. त्यामुळं मी आता निवांत आहे. माझं कॅपिटल किंवा माझं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट सेफ असणार आहे. कारण इथं जो रेजिस्टन्स एरिया आहे ना, हा रेजिस्टन्स एरिया कधी खाली येऊन कधी माझे स्टॉप लॉसेस हिट केले असते मला समजलं पण नसतं. त्यासाठी थोडंसं आपलं जे लॉस आहे तो लॉस मॅनेज करणं खूप महत्वाचं आहे. तर मी अशा पद्धतीने माझा लॉस मॅनेज करतो. ज्या ट्रेडवर मला कॉन्फिडन्स नसतो त्या ट्रेडमधून सरळ मी माझं जे स्टॉप लॉस आहे ते स्टॉप लॉस छोटे करतो. तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. छोट्याशा स्टॉप लॉसवर छान पद्धतीने तुम्ही हे घेऊ शकता. खूप इतका वेळ नाही घ्यायला पाहिजे. ओके, इथं रेड कॅन्डल बघायला भेटते, पण इथं आपल्याला चांगले, तर एक स्पाइक होईल असं वाटतंय. एक स्पाइक होईल असं वाटतंय. आता जर आपलं प्रॉफिट आहे 600 रुपयाच्या आसपास आपल्याला बघायला भेटते, तर यामधून ना आपण एक्झिट करूया. आपली पोझिशन क्लोज केलेलं आहे.
तर 600-650 जे आपलं प्रॉफिट दिसत होतं ते आता 523 झालेलं आहे. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अशा पद्धतीने गोष्टी होत असतात. आपल्याला ज्याला मोठ्या कॅपिटलवर आपण करतो, आपल्याला काय वाटतं की अरे ₹50 किंवा ₹100 किंवा ₹200 लॉस झाला असता. पण ज्यावेळेला आपण मोठ्या कॅपिटलवर करतो ना, त्या मोठ्या कॅपिटलवर करताना तो आपल्याला लॉस मोठा दिसत असतो. त्यामुळे आपल्याला लॉस मॅनेज करणं खूप महत्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही प्रॉफिट आज आज ना उद्या तुम्ही 100% मिळवणार आहे. मार्केट प्रॉफिट द्यायसाठीच बसलेलं आहे. पण तुम्ही जर लॉसेस जर मॅनेज नाहीत केले ना, तर तुम्हाला खूप मोठे तुम्हाला तुमचं कॅपिटलला रामराम करावं लागणार आहे. त्यासाठी बघा, मी जर एक्झिट केलं नसतं पोझिशन मधून तर मला तिथे लॉस झाला असता. तर त्यासाठी लॉस मॅनेज करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. ओके, ठीक आहे. आपले 2 ट्रेड झालेले आहेत. तर आता आपण दिवसभर ट्रेड नाही करणार. आपण आपली आता सिस्टम क्लोज करतोय. तर सगळ्यात महत्वाचं सिस्टमॅटिक ट्रेडिंग करणं. कारण काय होतं की आपण कोणते रूल्सच नाहीत फॉलो केले किंवा एका प्रोसेसला आपण जर आपल्या फॉलो नाही केलं तर आपल्याला ना मार्केटच्या लॉंग टर्मच्या गेम मध्ये टिकून राहणं आपल्यासाठी खूप अवघड होणार आहे. त्यासाठी डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. आता इथून 1000 पॉईंटची मुवमेंट अपला होते किंवा 1000 पॉईंटची मुवमेंट डाऊनला होते, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. मला फक्त माझं प्रॉफिट मिळालं, एक्झिट, माझा डेली जो लॉस आहे तो लॉस मला मिळाला, एक्झिट होणार, बस. सिस्टमॅटिक ट्रेडिंग करणं खूप महत्वाचं आहे. स्ट्रॅटेजी तुम्ही कुठेही शिकाल, डिसिप्लिन आणि पेशन्स हे तुम्हाला मार्केटमध्ये राहून डेव्हलप करावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या कॅपिटलवर, 1 लॉटवर किंवा 2 लॉटवर प्लॅन करणं खूप महत्वाचं आहे. तर व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला इन फ्युचरमध्ये पाहिजे असतील किंवा रोज जर पाहिजे असतील, ज्यामुळे तुमची सायकोलॉजी, तुमचा माइंडसेट डेव्हलप होईल, त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की ही जी सिरीज आहे, ही सिरीज आपण, जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तर मी ही जी सिरीज आहे ही सिरीज कंटिन्यू ठेवणार. तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.